तयार करणे. या घटकापासून आज आपण आपल्या तासिकेची सुरुवात करणार आहोत. आता अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द बनवताना एका शब्दाची उलट सुलट आपल्याला अक्षर दिलेली असतात. शब्द एक असतो, परंतु तो काय केलेला असतो, आपल्याला फसवण्यासाठी उलट सुलट केलेला असतो. आणि ती अक्षरे योग्य क्रमाने जुळून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. बघा, एका शब्दाची उलट सुलट अक्षरे दिलेली असतात. ती अक्षरे योग्य क्रमाने जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. यालाच आपण काय म्हणतो, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. आता बघा, आपलं शब्द संपत्तीवरील प्रभुत्व कसं आहे, त्यावर अवलंबून आहे का उलट सुलट दिलेला शब्द हा आपण कशा पद्धतीने तो तयार करू शकतो आणि तो शब्द आपल्याला ओळखता आला पाहिजे. आता सामान्यपणे आपल्याला उदाहरण दाखल घेतल्यानंतर या गोष्टीचा अर्थ नक्की कळेल. आपण एक उदाहरण घेऊ. आपलं पहिलं उदाहरण आहे बघा, सामान्यपणे खालील अक्षरे जुळवून अर्थ पूर्ण शब्द बनवा व त्याचे तिसरे अक्षर ओळखा. बघा, शब्द किती, प्रश्न आपल्याला कसा दिलेला आहे बघा, खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्याचे तिसरे अक्षर आपल्याला ओळखायला सांगितलेले. आता आपल्याला अक्षर कशी दिलेली ती आपण पाहू. पहा, अक्षर असे दिलंय, ल, च, वा, ना आणि य. हा आपल्याला दिलेला आहे अक्षरांचा समूह. आपण नीट समजून घेऊ. प्रश्न सर्वप्रथम मराठी विषयामध्ये आपण तो प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. प्रश्न कसा समजून घ्यायचा, खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्याचे तिसरे अक्षर ओळखा. अतिशय सोपा आहे. म्हणजे फक्त आपल्याला काय बघायचंय, जो आपल्याला अक्षरांचा संच दिलेला आहे तो एकदा व्यवस्थित आपल्याला बघायचा आहे आणि तो जुळवून त्याच्यामधलं कितवं अक्षर आपल्याला विचारलंय ते शोधण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आता याला पर्याय दिलेले आपल्याला पहा. पहिला पर्याय दिलेला आहे ल, दुसरा पर्याय दिलेला आहे ना, तिसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे य आणि चौथा पर्याय दिलेला आहे आपल्याला च. बरोबर. मग आता आपण सर्वप्रथम प्रश्न वाचल्यानंतर काय करणं गरजेचं आहे, जो आपल्याला अक्षरांचा समूह दिलेला आहे, तो जो संच दिलेला आहे त्यातून आपल्याला काय करायचं आहे, तिसरं अक्षर ओळखायचं आहे आणि ते तिसरा अक्षर कोणता शब्द तयार होतो हा शब्द आपल्याला अगोदर तयार करायचा आहे. तर पहा, ज्यावेळेस आपण या समूहाकडे येतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ल, च, वा, ना, य हा शब्द, हे अक्षर बघितल्यानंतर आपल्या समोर चटकन एक शब्द लक्षात येतो, तो म्हणजे वा, च, ना, ल, य. बघा, शब्द संपत्तीवर जर आपलं योग्य प्रभुत्व असेल तर आपल्याला हा जो काही अक्षरांचा समूह आहे या अक्षरांच्या समूहामधून आपल्याला एक शब्द लगेच तयार करता येतो. ल, च, वा, ना, य याचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो वा, च, ना, ल, य. आणि यातलं आपल्याला काय करायचंय, सामान्यपणे तिसरं अक्षर ओळखायचंय. याचं तिसरं अक्षर ओळखायचं असल्यानंतर आपल्याला ते तिसरं अक्षर येतं पर्याय क्रमांक 2 ना. बरोबर, 1, 2 आणि हे तिसरं अक्षर. वाचनालय शब्दातलं तिसरं अक्षर आपला पर्याय क्रमांक 2 ना या ठिकाणी बरोबर आलेला आहे. म्हणजे हे झालं आपलं पहिलं उदाहरण. आता या पहिल्या उदाहरणामधून सामान्यपणे आपण काय शिकलो, तर सर्वप्रथम आपल्याला प्रश्नाचं व्यवस्थित वाचन करायचंय. आपण प्रश्नाचं व्यवस्थित वाचन केलं, खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा. बरोबर. एका प्रश्नामध्ये
दोन प्रश्न आहे आपल्याला, एक अर्थपूर्ण शब्द बनवा आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये त्याच्यातला तिसरा अर्थ त्याच्यातलं तिसरं अक्षर ओळखा. ह्या झाल्या दोन बाबी. मग आपल्याला काय केला, इथं तो अक्षरांचा समूह दिला, त्या अक्षरांच्या समूहामधून आपण काय केलं, सामान्यपणे एक शब्द बनवला आणि त्याचं तिसरं अक्षर ओळखलेलं आहे. आता यानंतर आपण काय करणार आहोत पहा, याच्यावरती आधारित आणखी एक प्रश्न घेणार आहोत. आपला पुढचा प्रश्न असा आहे पहा, प्रश्न दुसरा, अधोरेखित अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्याचे चौथे अक्षर ओळखा. आता हा प्रश्न पहा, अतिशय सोप्या पद्धतीने विचारलेला आहे की अधोरेखित अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्याचा आपल्याला चौथं अक्षर ओळखायचंय. मग आता आपल्याला सामान्यपणे खाली परत अक्षरांचा एक शब्द समूह दिलेला आहे, तो आपण बघूया. न, क, व, म आणि डा. पहिल्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला दिलं होतं त्याच पद्धतीनं आपल्याला या दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा अक्षरांचा समूह दिलेला आहे. आता आपण त्याच्या पर्यायाकडे जाऊ. त्याचा पर्याय क्रमांक 1 आहे क, पर्याय क्रमांक 2 डा, पर्याय क्रमांक 3 व, पर्याय क्रमांक 4 म. आता यामध्ये आपल्याला काय करायचंय पहा, ही जी काही अक्षरं दिलेली आहेत, ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि तो अर्थपूर्ण शब्द तयार केल्यानंतर त्याचं आपल्याला चौथं अक्षर लिहायचं आहे. मग आता हा अर्थपूर्ण शब्द आपल्याला कसा बनवता येईल, पुन्हा आपण त्याच मार्गावर आलो. आपलं शब्द संपत्तीवर प्रभुत्व कशा प्रकारचं आहे, शब्द संपत्तीवरील प्रभुत्व ज्या पद्धतीचा आपला असेल त्या पद्धतीने आपल्याला तो शब्द तयार करता येईल. मग न, क, म व डा याचा आपल्याला अर्थपूर्ण शब्द होतो म, न, क व डा. हा झाला आपला अर्थपूर्ण शब्द तयार आणि त्याचं चौथं अक्षर येतं 1 2 3 4 व हे काय झालं, त्याचं चौथं अक्षर आलं म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 आला. पर्याय क्रमांक काय आला, 3 आला. म्हणजे आपले सामान्यपणे दोन प्रश्न आपण यामध्ये बघितले. या दोन प्रश्नाचा विचार केल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये आली का हा जो काय आपला घटक आहे, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, बरोबर. यामध्ये महत्वाचं काय आहे तर सर्वप्रथम अक्षरांचा जो समूह दिलेला आहे, जसं की न, क, म व डा, बरोबर. आणि त्याच्या अगोदर आपल्याला जो दिला होता ल, च व ना य, या दोन पैकी सगळ्यात महत्वाचं आपलं गरजेचं काय आहे तर अक्षरांचा समूह तो नीट आपण वाचायचा आहे. अक्षरांचा समूह वाचल्यानंतर अर्थपूर्ण त्याचा शब्द तयार करायचा आहे आणि त्याचा अर्थपूर्ण शब्द तयार केल्यानंतर कितवं अक्षर आपल्याला ओळखायचंय केवढं बघून पर्याय क्रमांकामध्ये ते वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. सर्वसामान्यपणे अशा प्रकारच्या दोन गोष्टी यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा झाला आपला अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे या घटकातला हा दुसरा प्रश्न. आपण आणखी एक प्रश्न यामध्ये आज घेणार आहोत. तो प्रश्न असा आहे बघा. प्रश्न लिहू नका, डायरेक्ट उदाहरण लिहा, प्रश्न वाचून दाखवा. बर, त्याच्यामध्ये बघा अधोरेखित अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्याचे 5वे अक्षर ओळखा. पहा याच्यामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे
वी प जी रो आणि प हा काय झाला आपला शब्द झाला. जसे ल च वा ना य हा अक्षरांचा समूह होता. त्यानंतर नक व म डा हा अक्षरांचा समूह होता. आता आपल्याला अक्षरांचा समूह काय दिलेला आहे वी प जी रो प बरोबर. मग नेहमीप्रमाणे आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे हा जो काही आपल्याला अक्षरांचा समूह दिलेला आहे या अक्षरांच्या समूहाचा अर्थपूर्ण शब्द आपल्याला काय करायचा आहे तयार करायचा आहे. तो आपल्याला शब्द तयार होतो परोपजीवी. परोपजीवी हा झाला आपला शब्द तयार. परोपजीवी हा आपला शब्द तयार होतो आणि आपल्याला काय करायचं त्याचं पाचवं अक्षर शोधायचंय. पाचवं अक्षर 1 2 3 4 आणि 5. पर्याय क्रमांक आपला 2 वी हा त्यामध्ये तयार होताना आपल्याला दिसतोय. अशा प्रकारे हा आपला झाला तिसरा प्रश्न. आता आपला चौथा प्रश्न आहे बघा. आपण प्रश्न न लिहिता त्याचं फक्त स्पष्टीकरण घेऊया. न ती व अ ब ती पा हा एक अक्षरांचा समूह आहे. न ती व अ ब ती. न ती व अ ब ती हा काय झाला आपला अक्षरांचा समूह. आपल्या शब्द संपत्तीच्या आधारावर आपण काय करतो आता याचा एक शब्द तयार करतो. तो अर्थपूर्ण शब्द होतो अतिथी भवन. अतिथी भवन. आणि या शब्दाचं आपल्याला काय करायचंय दुसरं अक्षर ओळखायचंय. याचं आपलं दुसरं अक्षर आहे 1 2 आणि 3. आता विद्यार्थी मित्रांनो सामान्यपणे 4 प्रश्नामध्ये तुम्हाला 4 अक्षरांचा समूह आपण या घटकामध्ये बघितलेला आहे. या 4 अक्षर समूहामध्ये आपल्या लक्षात एकच गोष्ट आलेली का आपल्याला 2 कामं करायची या घटकात. पहिलं काम काय करायचंय जो काही अक्षरांचा समूह आपल्याला दिलेला आहे त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. बरोबर. हे आपल्या पातळीवरती अर्थपूर्ण शब्द तयार केल्यानंतर प्रश्नामध्ये आपल्याला कितवा अक्षर विचारलेला आहे ते फक्त आपल्याला पर्याय क्रमांकातून शोधून ते वर्तुळामध्ये नोंदवायचं आहे. अशा पद्धतीनं हे 4 प्रश्न आपण या घटकामध्ये आज अभ्यासलेले आहेत. यानंतर पहा आपल्याला पुढचा घटक अभ्यासायला घ्यायचा आहे. त्या पुढच्या घटकाचं आपलं नाव आहे वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे. बघा वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे. आता वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे या घटकाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या अभ्यासामध्ये आपली जी काही वर्णमाला आहे या वर्णमालेचा आपला अभ्यास कितपत झालेला आहे यावर ती गोष्ट जास्त अवलंबून आहे. आता पहा वर्णमाले म्हणजे स्वर स्वरादी व्यंजन इत्यादी आपले घटक येतात. त्यांचा क्रम जर आपला पाठ असेल ना त्यांचा क्रम जर आपला पाठ असेल तर आपल्याला काय करता येतं अतिशय चांगल्या पद्धतीनं तो वर्णानुक्रम लावता येतो. आता पहा मराठी शब्दकोशात सुरुवातीला आपले स्वर दिलेले आहेत अ आ इ ई उ ऊ ए औ औम आहा या पद्धतीनं. या स्वरांनी काय होतं आपली वर्णमाला सुरू होते. त्यानंतर क ख ग ग ल ह क्ष ज्ञ याप्रमाणे व्यंजनाचे क्रम येतात. आता व्यंजनातील शब्दात सुद्धा 12 खडीचा क्रम लावला जातो. तो साधारणतः क का की की कु कु के कै को कौ कम का या पद्धतीने मध्ये स्वर आणि त्याच्यानंतर स्वरादी आणि नंतर व्यंजन यांचा सुद्धा काय केला जातो एक असा स्पष्टरित्या क्रम लावला जातो. आणि मग
या क्रमानुसार ज्या पद्धतीनं अक्षर येतील त्या पद्धतीनं आपल्याला ते जुळवून येथे लावायचे असतात. आता पहा, याचं एक उदाहरण आहे. जंगलात खूप झाडे आहेत. आपण पहिलं उदाहरण घेऊ. उदाहरण काय पहा, जंगलात खूप झाडे आहेत. पहा, या वाक्यातील शब्द वर्णानुक्रमे लावा. बघा, जंगलात खूप झाडे आहेत या वाक्यातील शब्द वर्णानुक्रमे लावा. आता पहा, येथे प्रथम आ, नंतर थ, त्यानंतर ज आणि शेवटी झ येते. बरोबर. प्रथम काय येतंय? जंगलातील. बरोबर. प्रथम आ, नंतर ख, त्यानंतर ज आणि शेवटी काय येतंय? झ हा अक्षर येतो. याचे पर्याय काय आहेत पहा. आहेत, याचा दुसरा पर्याय आहे खूप, याचा तिसरा पर्याय आहे जंगलात आणि याचा चौथा पर्याय आहे झाडे. बरोबर. हा त्याचा सामान्यपणे क्रम आपल्या वर्णानुक्रमानुसार येताना आपल्याला दिसतो. लक्षात आले सर्वांच्या? पहा, जंगलात खूप झाडे आहेत या वाक्यातील शब्द जर वर्णानुक्रमे लावायचे तर आपल्याला याची सुरुवात अशी करता येते. आहेत, खूप, जंगलात, झाडे, असा. हा झाला वर्णानुक्रमानंतर. कारण का येथे प्रथम काय येतंय? आ येतंय, त्यानंतर खूप येतंय, त्यानंतर ज येतंय म्हणजे जंगलात आणि शेवटी ज येतंय म्हणजे झाडे. असा उतरत्यानुसार हा वर्णानुक्रम या वाक्याचा लावताना आपल्याला इथे दिसतोय. त्यानंतर देखील बघा, सामान्यपणे आपण नावांच्या नुसार तो वर्णानुक्रम कसा लावतो तो आपण एकदा बघू. त्यातला एक एक प्रश्न आपण घेऊया. त्यामध्ये पहिला आहे पहा, आता वर्णानुक्रम लावायचा आहे आपल्याला. बरोबर. मग सुभाष चंद्र वल्लभ भाई मोहनदास आणि लोकमान्य. ठीक आहे. आता पहा, सुभाषचंद्र, वल्लभभाई, मोहनदास आणि लोकमान्य हे जे काही आपल्याला इथं शब्द दिलेले आहेत, हे शब्द आपल्याला काय करायचे आहेत? वर्णानुक्रमे लावायचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? कुणाचा वर्णानुक्रम आधी आहे, मग तो सुभाषचंद्रचा आहे, वल्लभभाईचा आहे, मोहनदासचा आहे का लोकमान्याचा आहे? जो अगोदर आहे तो घ्यायचा आणि त्यानुसार तो क्रम लावायचा आहे. मग याच्यामध्ये सर्वात प्रथम पहिला वर्णानुक्रम येतो तो म्हणजे म. मग म साठी काय आलेलं इथं? मोहनदास. त्यानंतर काय आलेले पहा? ल, लोकमान्य. त्यानंतर काय आलेले आहे पहा? वल्लभ. आणि त्यानंतर आलेले आहे सुभाषचंद्र. हा, आता सामान्य प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला? सामान्य प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे, सामान्य प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे का सुभाषचंद्र, वल्लभ, मोहनदास आणि लोकमान्य याचा आपल्याला काय लावायचा? वर्णानुक्रम. बरोबर. स्वर, स्वरादी, व्यंजन याचा जो वर्णानुक्रम आहे त्या वर्णानुक्रमानुसार ही अक्षर कशी येतात तर त्याच्यात पहिलं अक्षर येतं म. बरोबर. या वर्णमालेमध्ये पहिलं अक्षर कोणतं येतं? म.
मग मोहनदास. आता ते वर्णमालेत पहिलं म्हणजे प्रश्नात दिलेल्या जे काही अक्षर आहेत त्याच्यातले वर्णमालेतलं पहिलं. प्रश्नामध्ये काय दिलं आपल्याला? मोहनदास. म्हणून आपल्यासाठी हा म पहिला. मग पहिला काय आला? मोहनदास. दुसरा काय आला? लोकमान्य. तिसरा काय आला? वल्लभ. आणि चौथा आला सुभाषचंद्र. कारण स हा वर्णमालेमध्ये या प्रश्नातला शेवटी येतो, वर्णमालेतला शेवटी नाही. या प्रश्नामधला शेवटी जो वर्णमालेमध्ये शेवटी येतो त्याला काय म्हटलं जातं? स. स म्हणजे इथं काय आला? सुभाषचंद्र. तर अशा पद्धतीने काय झालं? हा प्रश्न झाला. यानंतर पहा आणखी आपण याच्यातला एक प्रश्न घेऊया. तो प्रश्न असा आहे सामान्यपणे, शुभ्र बडक शार आणि काळ. पहा, शुभ्र, बडक, शार आणि काळ. सामान्यपणे हे शब्द दिलेले आहेत. आता याचा आपल्याला काय करायचं आहे? वर्णानुक्रम लावायचा आहे. आता शुभ्र, बडक, शार आणि काळ याच्यामध्ये शु, ब, शा आणि का साधारणतः हे जर आपले व्यंजन किंवा स्वर आपण जर बघितले तर याच्यामध्ये कोणता कोणत्या क्रमाला येतो हे जर आपण लक्षात घेतलं तर पहिला शब्द येतो आपला क म्हणजे काळ. आपला दुसरा शब्द येतो भ म्हणजे भडक. आपला तिसरा शब्द येतो श म्हणजे शार. आपला चौथा शब्द येतो शु म्हणजे शुभ्र. अशा पद्धतीनं हे दोन घटक सामान्यपणे याच्यामध्ये समाविष्ट आपण आज केलेले आहेत. मग पहा, शुभ्र, भडक, त्याच्यानंतर शार आणि त्याच्यानंतर काळ. ठीक आहे, हा झाला प्रश्न. आणि याचा वर्णानुक्रम जर आपण घेतला तर तो वर्णानुक्रमामध्ये पहिला वर्ण आपला येतो क म्हणून काळ, दुसरा येतो भ म्हणून बडक, तिसरा येतो सामान्यपणे शार म्हणून शार आणि चौथा येतो शुभ्र. असा झाला या सर्व वर्णांचा वर्णानुक्रम. बरोबर, हे प्रश्नामध्ये दिलेले आहेत आणि आपण खाली कशाप्रमाणे लावले? वर्णानुक्रमाप्रमाणे येथे आपण लावलेले आहे. आता परीक्षेसाठी थोडासा नमुना प्रश्नांचा विचार आपण याच्यासाठी करणार आहोत. या नमुना प्रश्नांमध्ये आपण प्रश्न लिहिण्यामध्ये फार वेळ वाया न घालवता सामान्यपणे त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्या स्पष्टीकरणाच्या आधारे कशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवू हे आपल्याला लक्षात येणार आहे. याच्यामध्ये पहा, खालील शब्दांचा वर्णमालेप्रमाणे शब्दक्रम लावल्यास कोणता शब्द चौथा येतो? प्रश्न पहा कसा विचारलाय आपल्याला. खालील शब्दांचा वर्णमालेप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द चौथा येतो? आता वर्णमालेप्रमाणे क्रम लावल्यास बर का, अगोदर आपण ते शब्द पाहू. त्यामध्ये पहा, पहिला शब्द आहे वा क ला. दुसरा शब्द आहे वा न वा. तिसरा शब्द आहे वा म न. आणि चौथा शब्द आहे वा द क. हे काय झाले? आपल्याला 4 शब्द झाले. बरोबर, हे 4 शब्द आपल्याला आता काय करायचे? येथे बघायचे आहे. याचा आपल्याला काय करायचं आहे? वर्णानुक्रम लावायचा आहे. आता पहा, याचं स्पष्टीकरण आता आपण पाहणार आहोत. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. खालील शब्दांचा वर्णमालेप्रमाणे शब्दक्रम लावल्यास कोणता शब्द चौथा येतो? खालील शब्दांचा वर्णमालेप्रमाणे शब्दक्रम लावल्यास कोणता शब्द चौथा येतो? मग शब्द कोणकोणते दिलेत आपल्याला? वाकळा, वानवा, वामन आणि वादक. व या अक्षरापासून सुरू होणारे हे 4 शब्द आपल्याला दिलेत. याचा काय करायचा? आपल्याला वर्णानुक्रम लावायचा आहे. आता पहा, या सर्व शब्दाचं प्रथम अक्षर वा असल्याने दुसऱ्या क्रमांकाच्या अक्षराचा आपल्याला विचार करायचा.
लक्षात घ्या, या सर्व शब्दांचं पहिलं अक्षर काय आहे? वा. 1 2 3 4. बरोबर. सगळ्यांचं अक्षर सारखंच आपल्याला दिलेलं आहे, वा. मग आपल्याला काय करावं लागेल? दुसऱ्या क्रमांकाच्या अक्षराचा विचार करावा लागेल. बरोबर. मग दुसऱ्या क्रमांकाची अक्षर विचारात घेऊन त्याचा आपल्याला वर्णानुक्रम लावावा लागेल. त्यामुळं पहा, क ज म द ही अक्षरे क्रमाने आल्यास क ज द म असे येतील. पहा, क ज द आणि म ही काय येतील? क्रमाने येतील. म्हणून म हे काय येणार? चौथा अक्षर येणार व त्याचा वामन हा चौथा क्रमांक हे अक्षर येणार आणि पर्याय क्रमांक 3चं उत्तर आपलं बरोबर येणार. समजतंय सर्वांना? प्रश्न कसा दिलाय आपल्याला बघा. सामान्यपणे खालील शब्दांचा वर्णमालेप्रमाणे शब्दक्रम लावल्यास कोणता शब्द चौथा येतो? म्हणजे आपल्याला चौथा शब्द शोधायचा. आता वर्णमालेप्रमाणे क्रम लावायचा. ते शब्द कोणते? वाकळा, वानवा, वामन, वादक. हे झाले आपले 4 पर्याय. याचा आपण जर क्रम लावला, वर्णमालेप्रमाणे क्रम लावायला गेलो तर पहिलं अक्षर जर विचारात घेतलं तर पहिलं अक्षर येतं वा. हे 4ही पर्यायांचं. आता 4ही पर्यायांचं जर एकच अक्षर असेल तर आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. पुढचा विचार म्हणजे दुसऱ्या अक्षराचा. आणि दुसऱ्या अक्षराचा विचार केल्यानंतर त्याचं दुसरं अक्षर येतं क ज म द. ही अक्षरे जर आपण वर्णानुक्रमे लावली तर त्याच्यातून म हे आपलं चौथं अक्षर येतं आणि वामन हा त्याचा काय येतो? पर्याय क्रमांक 3 आपला पर्याय बरोबर येतो. त्यानंतर पहा, आणखी एक प्रश्न आपण वर्णमालेनुसार बघणार आहोत. वर्णमालेनुसार पहा, आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. वास, पहा दुसरा वास, भान, आस आणि हात. प्रश्न बघा, वास, भान, नाव, आस आणि हात. भान नंतर नाव सुद्धा शब्द आहे. हे शब्द वर्णानुक्रम लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल? याच्यामध्ये आपल्याला मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल तो आपल्याला सामान्यपणे शोधायचा आहे. तर पहा, वरील शब्द जर आपण वर्णानुक्रमे लावल्यास त्याचा पहिला वर्णानुक्रम आपला लागणार आस. वास, भान, नाव, आस आणि हात हे आपले 5 शब्द आहेत. यात वर्णानुक्रमे लावल्यानंतर पहिला शब्द कोणता येणार आपला? वर्णानुक्रमानुसार पहिला वर्ण आला अ, म्हणजे आ. या आ मधला शब्द पहिला आला आस. दुसरा आला नाव. तिसरा आला भान. आस, नाव, भान. चौथा आला वास आणि 5वा आला हात. या पद्धतीने काय झाला आपला याचा वर्णानुक्रम लागला आणि मध्यभागी मग आपण शब्द ओळखायचा. हे 2 एका बाजूला, हे 2 एका बाजूला, मध्यभागी आपला शब्द आला भान आणि या भान शब्दाचा पर्याय क्रमांक किती आहे? 4. प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक किती आहे? 4. म्हणजे सामान्यपणे आपण आतापर्यंत जे नमुना प्रश्न अभ्यासले या नमुना प्रश्नामध्ये या घटकामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली का स्वर, स्वरादी, व्यंजन यांचा जो काही मूल क्रम आहे, मूळ 12 खडी मधला जो काही क्रम आहे त्या क्रमाने फक्त आपल्याला काय करायचे आहे? प्रश्नामध्ये त्यांचे अनुक्रम लावायचे आहेत आणि प्रश्नामध्ये अनुक्रम लावल्यानंतर त्याचं पर्यायामधून आपल्याला साधेपणानं उत्तर शोधायचं आहे. हा झाला आपला घटक. त्यावरती आपण आणखी एक प्रश्न बघू, तिसरा. आपला तिसरा प्रश्न आहे पहा, वर्णानुक्रमे शब्द लावल्यास कोणता शब्द शेवटून पहिला येईल?
प्रश्न पुन्हा एकदा ऐका. आता आपण प्रश्न लिहिण्यामध्ये वेळ वाया घालवत नाही, त्याचं स्पष्टीकरण घेऊया. वर्णानुक्रमे शब्द लावल्यास कोणता शब्द शेवटून पहिला येईल? मग वर्णानुक्रमे शब्द कोणते जे आपल्याला लावायचे ते आपण बघू. पहिला आहे कान, दुसरा आहे तोंड, तिसरा आहे हात, चौथा आहे पाय. पहा, याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? वर्णानुक्रमे शब्द लावल्यास कोणता शब्द शेवटून पहिला येईल याचं आपल्याला उत्तर शोधायचंय. मग आपल्याला शब्द दिलेले आहेत पहा, कान, तोंड, हात आणि पाय. हे आपल्याला 4 पर्याय दिले. या 4ही पर्यायांना सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय? वर्णानुक्रमे लावायचं आहे. वर्णमालेमध्ये जो काही क्रम आहे त्या क्रमानुसार आता आपण यांना लावूया. मग यातील पहा, पर्यायातील कान, तोंड, हात, पाय या शब्दाची प्रथम अक्षरे पहा क, त, ह, प अशी आहेत. क, त, ह आणि प. क, त, ह आणि प अशी सामान्यपणे काय आहे यांची पहिली अक्षर. आता याचा वर्णमालेतील क्रमानुसार ही अक्षरे कशी येतात ते आपण बघू. ती अक्षरे वर्णानुक्रमे लावल्यास क, त, प, ह अशी होतील. यातून पहिले अक्षर ह येईल व या अक्षरापासून बनवलेला शब्द हात येईल. तो शेवटून पहिला शब्द म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. समजतंय सर्वांना? बघा, आपल्या या शब्दामध्ये हे शब्द घेतले. या शब्दाचा आपण काय केला? पहिलं अक्षर घेतलं. या पहिल्या अक्षरापासून आपण याचा वर्णानुक्रम लावला. याचा वर्णानुक्रम लावल्यानंतर शेवटून पहिलं अक्षर आलं आपलं ह आणि पहिलं अक्षर ह आल्यानंतर त्याचा पर्याय क्रमांक 3 हात हा शब्द त्याचा उत्तराचा पर्याय बरोबर आहे. आता पहा, यानंतर आणखी एक प्रश्न आपण या घटकावरती बघूया. वर्णमालेनुसार कोणता शब्द तिसरा येईल? वर्णमालेनुसार कोणता शब्द तिसरा येईल? मग आता आपण सामान्यपणे काय करू? आपले पर्याय पाहू. वर्णमालेनंतर कोणता शब्द तिसरा येईल? त्यातला पर्याय आपल्याला असे दिलेत पहा. तोरण, तरुण, तारुण्य आणि तीर. हे काय दिलेले आहेत? आपले शब्द दिलेले आहेत. शब्द कसे दिलेले आहेत पहा. तोरण, तरुण, तारुण्य आणि तीर हे आपले शब्द म्हणजे पर्याय दिलेले आहेत. आपण इथं काही प्रश्न लिहित नाही, डायरेक्ट स्पष्टीकरण देतो. आणि आपल्याला या पर्यायावरती प्रश्न विचारलेला आहे का वर्णमालेनुसार कोणता शब्द तिसरा येईल? बरोबर. मग सर्वप्रथम आपण काय करायचंय? याचा क्रम लावायचा आहे. कोणता? वर्णमालेनुसार वर्णानुक्रम लावायचा आहे. त्यामध्ये पहा, पहिला शब्द येईल आपला तरुण, दुसरा शब्द येईल आपला तारुण्य, तिसरा शब्द येईल आपला तीर आणि चौथा शब्द येईल आपला तोरण. असा आपला वर्णानुक्रम येतो. आणि आपण वर्णानुक्रम लावल्यानंतर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? याचा तिसरा शब्द कोणता? तर वर्णानुक्रमे याचा तिसरा शब्द येतो तीर, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4. आपला पर्याय क्रमांक किती आला? 4 आला. आता हा पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आपलं बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारला होता? अतिशय सोपा आणि साधा प्रश्न विचारला होता की सामान्यपणे वर्णमालेनुसार कोणता शब्द तिसरा येईल. आणि वर्णमालेनुसार तिसरा शब्द शोधण्यासाठी आपल्याला पर्याय दिले होते. तोरण, तरुण, तारुण्य आणि तीर हे 4 पर्याय दिले होते.
हे 4 पर्याय आपण वर्णमालेनुसार वर्णानुक्रमे असे लावले. तरुण, तारुण्य, तीर आणि तोरण. अशा पद्धतीचे हे लावल्यानंतर आपल्याला त्यातला तिसरा शब्द शोधायचा होता. त्याचा क्रमानुसार वर्णानुक्रमानुसार तिसरा शब्द आला तीर. तो पर्याय काय झाला आपला बरोबर आलेला आहे. आता या घटकाची आपण साधारणतः 4 उदाहरणं पाहिली. या चारही उदाहरणामध्ये कोणती बाब सामायिक होती किंवा या घटकाला अनुरूप होती त्यावर आपण आता थोडीशी चर्चा करू. बघा, आपल्या घटकाचं नाव आहे वर्णानुक्रमे शब्द लावणे. यामध्ये आपल्याला एकच करायचंय, आपल्या 12 खडीचा वर्णमालेचा क्रम. बरोबर. आपला क्रम कसा आहे? सुरुवातीला स्वर, स्वर, स्वरादी, व्यंजन. बरोबर. या क्रमानुसार फक्त आपल्याला शब्द बसवायचे आहे. सुरुवातीला आपले सगळे स्वर येतात, त्याच्यानंतर त्या 2 स्वरादी येतात, आणि त्याच्यानंतर व्यंजन येतात, आणि त्याच्यानंतर सुद्धा त्या 12 कडीचा क, का, की, की, कु, कु या पद्धतीचा क्रम येतो. आपल्याला फक्त काय करायचंय, प्रश्न जसा विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या आधारे तो शब्द कितवा काय ते त्या वर्णानुक्रमामध्ये फक्त बसवायचं आहे. यासाठी सर्वप्रथम आपली ती 12 कडी पाठ पाहिजे, व्यंजन पाठ पाहिजे, त्या क्रमाने पाठ पाहिजे. त्या क्रमाचा आपण जर सराव केला तर बरोबर ते शब्द त्या पद्धतीने आपल्याला त्या क्रमामध्ये बसवता येतात. आणि अशा पद्धतीने आजच्या तासिकेमधला वर्णानुक्रमे शब्द लावणे हा घटक आपण बघितलेला आहे. आता पहिला घटक आपण बघितला होता सामान्यपणे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. त्याची देखील 4 उदाहरणं आपण बघितली. या अर्थपूर्ण अक्षरे सामान्यपणे जुळवून शब्द तयार करणे यामध्ये प्रश्न बघितल्यानंतर, घटक समजून घेतल्यानंतर आपण वर्णानुक्रमे हा घटक बघितला. आता आपल्याला पुढचा महत्वाचा घटक या तासिकेतला शेवटचा बघायचा आहे. त्या घटकाचं सामान्यपणे नाव आहे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. बघा, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. या तासिकेतला हा आपला शेवटचा घटक आहे. पहा, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ आपल्याला काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. आता पहा, शब्द एक असतो परंतु या एकाच शब्दाला अनेक प्रकारचे अर्थ असतात. शब्द एकच असतो. उदाहरणार्थ आपण अशी कित्येक उदाहरणं घेऊ शकतो. उदाहरणार्थ आपण सामान्यपणे शब्द घेतला की आकाश नावाचा शब्द घेतला आपण. आकाश आपण शब्दातून समजून घेऊ. आकाश शब्द घेतला, आकाश. या शब्दाचे भिन्न अर्थ आहेत. त्यातले पहिले 2 अर्थ आपण आज बघू. आता आकाश हे एका मुलाचं सुद्धा नाव असतं. आकाश कुणाचं नाव असतं? एका मुलाचं सुद्धा. आणि आकाशाला आपण आभाळ सुद्धा म्हणतो. झाले का 2 अर्थ? आकाश या एका शब्दाचे 2 अर्थ पहा. पहिला शब्द आकाश हे एका मुलाचंही नाव असू शकतं. वरती आभाळ आहे त्याला देखील आपण काय म्हणतो? आकाश म्हणतो. अशा प्रकारे पहा, त्याच्यामध्ये अनेक प्रकारची उदाहरणं इथं दिलेली आहेत. त्यानंतर साधारणतः अंबर हा शब्द जर आपण बघितला, पहा, अंबर. अंबर हा शब्द बघितल्यानंतर या अंबरचा एक अर्थ आकाश हा सुद्धा होतो. अंबरचा एक अर्थ काय होतो? आकाश. आणि अंबर शब्द म्हणजेच काय? वस्त्र, अंगावर परिधान करण्याचं. त्याचा सुद्धा अर्थ काय होतो? अंबर असा होतो.
दोन शब्द अभ्यासले आपण. पहा, पहिला शब्द कोणता पाहिला? आकाश. हे मुलाचंही नाव आहे. आकाशाला आपण आभाळही म्हणतो, बरोबर. त्यानंतरचा दुसरा शब्द आपण काय अभ्यासतोय? अंबर. अंबर म्हणजे काय? आकाशही त्याचं नाव असतं. अंबरला आकाशही म्हणतात. आकाशाला आपण अंबर म्हणतो. आणि वस्त्र हे सुद्धा त्याचं काय आहे? आणखी एक नाव आहे. त्यानंतर पहा, अभंग. आता अभंग हा शब्द उच्चारल्यानंतर पहा, सामान्यपणे संतांच्या तोंडून निघालेले अभंग, त्याला आपण इथं एक प्रकारची कविता असा शब्द देऊ. आता पहा, तुकाराम महाराजांनी हजारो लाखो अभंग लिहिलेले. मग अभंग रूपी ती कविता असा एक किंवा ते एक काव्य असा एक अभंगाचा अर्थ होतो. आणि दुसरा एक अर्थ होतो न तुटलेला. हा देखील त्याचा अर्थ होतो. अभंगाचा एक अर्थ काय? एक ते काव्य, ती कविता, ते गायन काय असेल ते. आणि दुसरा त्याचा अर्थ होतो न तुटलेला. पुढे आपण पहा, अर्थ हा एक शब्द अभ्यासू. आता अर्थ, पैसा. आपण सामान्यपणे म्हणतो, अरे तुझी आज आर्थिक परिस्थिती कशी आहे, बरोबर. मग कशाशी निगडीत विचारतो आपण? पैशाची निगडीत. म्हणून अर्थ याचा अर्थ झाला पैसा. आणि दुसरा अर्थ, अर्थ याचा अर्थ होतो गोषवारा. परिस्थितीनुसार, आपल्या उपलब्धतेनुसार, आपल्या आवश्यकतेनुसार आपण या शब्दाचा अर्थ वापरतो. पैशाशी निगडीत आपल्याला असेल तर आपण आर्थिक परिस्थिती वगैरे या पद्धतीने सांगून निवडतो. आणि दुसऱ्या अर्थानं असेल तर अर्थ म्हणजे काय, त्याचा गोषवारा या पद्धतीने आपण काय करतो? निवडतो. आता सामान्यपणे पहा, आपण किती घटक पाहिले याच्यामध्ये? तुम्हाला मी फक्त 4 शब्द दिले. आपले असे असंख्य शब्द आहेत, असंख्य शब्द आहेत, ते पण आपण बघणार आहोत. या असंख्य शब्दामध्ये जर या 4 शब्दांचा विचार जर आपण केला, आकाश, अंबर, अभंग आणि अर्थ, या 4 शब्दांचा आपण जर विचार केला, त्या प्रत्येकाचे 2-2 अर्थ दिले. आकाशचा एक अर्थ मुलाचं नाव, दुसरा आभाळ. अंबरचा एक अर्थ आकाश, दुसरा अर्थ वस्त्र. अभंग एक प्रकारची कविता किंवा न तुटलेला. आणि चौथा शब्द अर्थ, त्याचा एक अर्थ पैसा आणि दुसरा गोषवारा. असे काय झाले? त्याचे 2 अर्थ झाले, बरोबर. मग आपला प्रश्न काय? एकाच शब्दाचे अनेक अर्थ. मग यावर आधारित आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात, ते आता आपल्याला अभ्यासायचे. पण मुद्दा आपल्या लक्षात काय आला? का एकाच शब्दाचे अनेक अर्थ या आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. फक्त तो शब्द आपल्याला परिस्थितीनुसार घ्यावा लागतो. जशी आपली परिस्थिती असेल, त्या परिस्थितीमध्ये कोणता शब्द कसा वापरतो हे आपल्याला इथं बघायचं आहे. आता पहा, प्रश्न घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. प्रश्न घेऊ आपण. खाली दिलेल्या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ पर्यायामधून निवडा. आता खाली दिलेला शब्द कोणता? चपला. हा आहे आपला खाली दिलेला शब्द. प्रश्न काय विचारला आपल्याला? खाली दिलेल्या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ पर्यायामधून निवडा. मग पहा, त्याच्यातला पहिला पर्याय काय आहे? वाहना, पादत्राणी. दुसरा, वाहना, वीज. तिसरा, वीज, विद्युत. चौथा, चमक, पादत्राणी. पहा, खाली दिलेल्या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ पर्यायामधून निवडा. मग आपला पहिला पर्याय काय दिला आपल्याला? वाहना, पादत्राणी. दुसरा पर्याय दिला वाहना, वीज.
तिसरा पर्याय दिला वीज विद्युत आणि चौथा पर्याय दिला चमक पादत राहणे. आणि प्रश्न काय विचारलाय आपल्याला, खाली दिलेल्या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ निवडायचे. मग पहा, या शब्दाचे दोन अर्थ निवडायचे. आता पहा बरं का, प्रश्न बुचकळ्यात टाकणार आहे. चपला हा शब्द आहे, या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ, एक अर्थ नाही. मग याच्यामध्ये पहा, चपला म्हणजे पहिल्या पर्यायाचा विचार करू आपण, वाहना. बरोबर, हा आपला ग्रामीण शब्द आहे. हे माझं वाहन कुठे रे आज, आपण सामान्यपणे विचारतो किंवा ग्रामीण भागामध्ये विचारलं जातं. चपलालाच काय म्हणतात, वाहने म्हणतात, वाहना. ग्रामीण भागामध्ये चपलालाच काय म्हणतात, वाहना. मग त्याचा एक अर्थ चपलाच होतो. आणि दुसरा सुशिक्षित भाषेतला आपला शब्द पादत्राणे. येथे पादत्राणे बाहेर काढावे असे बोर्ड आपण पाहतो कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतर, मंदिरात गेल्यानंतर साधारणतः पाठी असते, पादत्राणे येथे काढा. पादत्राणे म्हणजेच काय, चपला. म्हणजे चपला या एका शब्दाचेच हे दोन अर्थ आहेत, म्हणून हे काय आपले बरोबर नाही. आता पर्याय क्रमांक तिसरा आहे पहा, वीज. आता चपलाचा आणि विजेचा काही संबंध आहे का, नाही. आणि दुसरा शब्द आहे विद्युत. आता विद्युत आहे आणि वीज या दोघांचा संबंध आहे, चपलाशी संबंध आहे का, म्हणून तो पण आपला पर्याय नाही. त्यानंतर पहा, चपला इथं म्हणजे चमक, चपला आणि चमक याचा काय अर्थाचा संबंध आहे का, अजिबात नाही. आणि पादत्राणे आहे पण चमक नाही, त्याच्यामुळे त्याचा विषय मिटला. आता इथं पर्याय क्रमांक 3 आपला कसा बरोबर येतो पहा. पर्याय क्रमांक 3 आपला कसा बरोबर येतो, सामान्यपणे चपला म्हणजे वाहना आणि साधारणपणे वीज हा शब्द म्हणजे त्याचा वेगळा अर्थ तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक वीज म्हणजे काय, साधारणपणे विद्युत असे वेगळे अर्थ होतात. म्हणून वाहना आणि वीज हे आपलं पर्याय क्रमांक 2चं उत्तर याच्यामध्ये बरोबर येतं. म्हणजे आपल्याला काय करायचंय पहा, प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की एका शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ, म्हणजे साधारणतः वाहना म्हणजे चपला आणि वीज म्हणजे काय, विद्युत. एकच अर्थ नाही. पहिला पर्याय आपल्याला फसू शकतो. पहिला पर्याय आपल्याला काय सांगतो, वाहना म्हणजे चपला, पादत्राणे म्हणजे चपला. पण आपल्याला काय विचारलेलं आहे का या एका शब्दाचे असे दोन शब्द त्यांचे अर्थ वेगळे होतील. त्याच्यामध्ये एकाचा चपला होतो, बरोबर आहे की नाही, आणि एकाचा काय होतो, विद्युत होतो. अशा पद्धतीनं हे दोन शब्द त्याचे तयार होतात. आपण एक आणखी उदाहरण बघूया. पहा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय शोधा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय शोधा. मग वाक्य पहा काय, या वर्षी माझाच पक्ष जिंकणार आहे. पहा काय दिलंय आपल्याला, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द. आता याच्यावरती अधोरेखित काय केला, पक्ष हा शब्द अधोरेखित केला. कोणता शब्द अधोरेखित केला, पक्ष. बरोबर. प्रश्न काय विचारला आपल्याला पुन्हा एकदा बघा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण प्रश्न वाचायचा आहे, कारण ती संधी आपल्याला परत पुन्हा मिळत नाही. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे. आता खालील वाक्यातील आपलं वाक्य काय आहे, या वर्षी माझाच पक्ष जिंकणार आहे. बरोबर, हे झालं आपलं वाक्य. अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय शोधा. त्या अर्थाच्या शब्दाचा आता आपल्याला पर्याय शोधायचा आहे. मग आपले पर्याय कोणकोणते पहा. पर्याय क्रमांक 1 मासिक, पर्याय क्रमांक 2 आहे पहा पंख, पर्याय क्रमांक 3 आहे पहा संघटना, पर्याय क्रमांक 4 आहे पहा संदर्भडा.
असे साधारणतः 4 पर्याय या प्रश्नामध्ये दिलेले आहेत. या प्रश्नामध्ये काय दिलेले आहे आपल्याला पहा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थानं वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय शोधायचा आहे. यावर्षी माझाच पक्ष जिंकणार. पक्ष याला काय केलेले आहे, अंडरलाईन केलेले आहे. आणि या पक्ष शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे, इथं कोणत्या बाबीनं तो प्रश्न शब्द आलेला आहे त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. त्याचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. मासिक, त्याच्यानंतर दुसरा आहे पंख, संघटना आणि पंधरवाडा. आता पहा, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं शोधायचंय, तर सुरुवातीला आपल्याला काय सांगितलंय की खालील वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. कोणत्या अर्थानं हा शब्द घेतलाय, पक्ष हा शब्द आहे, हा कोणत्या अर्थानं इथं घेतलेला आहे त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. बरोबर. मग सामान्यपणे पर्यायाचा जर आपण विचार केला तर यावर्षी माझाच पक्ष जिंकणार म्हणजे हा निवडणुकीशी संदर्भात आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि निवडणुकीशी संदर्भात म्हणल्यानंतर पर्यायाकडे जर आपण नजर टाकली तो बरोबर पर्याय क्रमांक 3 संघटना हा शब्द आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. आता या वर्षी माझाच पक्ष जिंकणार म्हटल्यानंतर मासिक, पंख आणि पंधरवाडा या पर्यायाचा त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही. यावर्षी माझाच पक्ष जिंकणार आहे म्हणजे हा प्रश्न कशाचे आहे, निवडणुकीशी संदर्भात आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि हे लक्षात आल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 3 या क्रमांकाचं वर्तुळ रंगवण्याची सामान्यपणे संधी मिळते. आता साधारणपणे 3 प्रश्न आपण एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे या घटकामध्ये अभ्यासलेले आहेत. यामध्ये सामान्यपणे एक गोष्ट महत्वाची आहे का, मराठी भाषेमध्ये असंख्य प्रकारचे शब्द असतात. त्या शब्दाला सीमा मर्यादा नसते, अथांग शब्दांचा समूह आहे. आणि आपल्या घटकाचं नाव सुद्धा आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. या शब्दसंपत्तीवरील प्रभुत्वामध्ये सामान्यपणे आपलं शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व किती आहे त्यावर या घटकाची उपरोक्तता अवलंबून आहे. मग आपलं शब्दसंपत्तीवरील जर प्रभुत्व चांगलं असेल तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं ही चांगल्या प्रकारे सापडत जातील. त्याच्यामध्ये आपण हा शेवटचा घटक अभ्यासला की एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शब्द आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचे जे वेगवेगळे अर्थ आहेत ते वेगवेगळ्या वेळी कशा पद्धतीने घेतले जातात हे अभ्यासणं आपण काय करणं आहे, गरजेचं आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्यानंतर त्यावेळी कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यातून आपल्याला काय होतं, ही गोष्ट साध्य होती. अशा प्रकारे आजच्या तासिकेमध्ये आपण सामान्यपणे 3 घटक अभ्यासले. या 3 घटकामधला हा शेवटचा घटक एका शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे हा होता. ठीक, धन्यवाद. उजागरे सर.